आता ठाकरेंचे नेते आमदार खासदार फुटले तर ते शिंदे फोडतायत, पण बोट भाजपकडे दाखवलं जातं आणि भाजपच्या त्या नेत्यांना दुसऱ्या मिनिटाला येऊन सांगावं लागतं की भाजपचा याच्यासोबत काही संबंध नाहीये. तसा संबंध तो पडद्यामागे आहेच. काय वाटतं ठाकरेंना, म्हणजे आपण म्हणू शकतो भाजपला नेमकं साध्य काय करायचं ठाकरेंच्या बाबतीत? त्यांना खेळवायचंय, त्यांना रडवायचंय, त्यांचा पक्ष फोडायचा आहे की त्यांना सोबत घ्यायचंय? नक्की याच्यात मी मराठीमध्ये खूप सुंदर म्हणे, पाहुण्याच्या वाहण्याने विंचू मारणे. भाजपला काहीच न करता त्यांचा एक तथाकथित आव्हानवीर जो पक्ष होता तो खचतोय, त्यांचं काहीच त्याच्यामध्ये जात नाही. तत्वतः जर बघायला गेलं, राजकारणातले जर आतले कंगोरे बघायला गेले, तर या क्षणाला उद्धव ठाकरेंना रसद पुरवठा करणं हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आवश्यक होतं किंवा तसा होतही होता असं मानलं जात होतं. त्यामुळे ही जी पक्षांतराची फोडाफोडीची जी खेळी शिंदे यांच्याकडून आत्ताच खेळली जाते आहे, याचं महत्वाचं कारण आहे की फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येऊ नयेत, किंवा उद्धव ठाकरे यांना जिंकण्यासाठी किंवा यांचं मन वळवण्यासाठी किंवा यांना इकडे घेण्यासाठी किंवा त्यांच्यातला शिंदे यांना क्षह देण्यासाठी ही युती होऊ नये या प्रयत्नांचा भाग म्हणून हे आता केलं जात आहे आणि त्याला यश येत आहे. म्हणजे एकनाथ शिंदे जे सगळं करतायत ही दिल्ली महाराष्ट्र अशी वेगवेगळी कनेक्शन्स, दिल्लीला त्याची गरज नाहीये, शिंदेना स्वतःलाच गरज आहे. पण त्यांना ती गरज का आहे? कारण त्यांना देवेंद्र फडणवीस यांना शह देणं हे जास्त गरजेचं आहे. त्यामुळे ह्या इतक्या, ज्याला इंग्रजीमध्ये व्हील्स विदिन व्हील म्हणतात ना, चाकामध्ये इतकी चाकं आहेत ना की एक चाक फिरलं की त्याचा संदर्भ दुसऱ्या चाकाशी तिसऱ्या फिरण्याशी असतो. त्यामुळे हे सगळं असं हे फसफसलेलं राजकारण आहे. आता भाजपला आता समजा म्हणजे तत्व हा मुद्दा मांडला गेला की पक्षांतरानंतर तुम्हाला एका दुसऱ्या पक्षात विलीन करावं लागतं. मग हा निकष एकनाथ शिंदे यांच्या पक्षाबाबत लावला गेला नाही. मग ते समजा विलीन माझे झालं तर कुणामध्ये करतील? हे अनेक मुद्दे आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांना हे अधिकाधिक संख्या स्वतःची वाढवणं, अधिकाधिक आपला पक्ष विस्तारणं आणि या पक्षाचा विस्तार, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा विस्तार हा नव्या चेहऱ्याच्या निवडून येण्यातून होऊच शकत नाही, कारण नवे चेहरे येऊ शकत नाही. त्यामुळे आहे ते प्रस्थापित फोडणं याखेरीज त्यांना पर्याय नाहीये. ते हा प्रयत्न आणखी करणार, आमदार फुटणार, नगरसेवक फुटणार आणि हा खेळ हा काही काळ तरी हा असाच सुरू राहणार. म्हणजे एकनाथ शिंदेचं मोठं होणं हे भाजपसाठी फायद्याचं आहे, पण फडणवीसांसाठी नाही. बरोबर, असा त्याचा अर्थ, असाच त्याचा अर्थ आहे. म्हणून म्हणजे फडणवीसांकडनं जर शक्य झालं असतं तर हे रोखण्याचा प्रयत्न झाला असता आणि ते झालेलं दिसत नाही. आणि त्याचबरोबर शिंदे यांनी भाजपमध्ये कसं आहे माहिती आहे का, काँग्रेसचं जेव्हा प्राबल्य होतं ना, काँग्रेस जेव्हा तेवढीच ताकदवान होती, तेव्हा काँग्रेसचं दिल्लीचं नेतृत्व राज्याच्या नेतृत्वाला कसपटा समान वागवायचं. त्यांचं म्हणणं एकच असायचं की दिल्लीत आम्ही सत्तेवर येणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि एकदा दिल्ली काबीज केली की राज्य काय कशीही आम्ही हाताळू शकतो. पक्षांतर आहेत तेव्हा ईडी वगैरे एवढं सक्रिय नव्हतं, केंद्रीय यंत्रणा नव्हत्या, पण हे करता येऊ शकतं. भाजप नेतृत्व त्याच पद्धतीने विचार करते. भाजपसाठी, भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांसाठी दिल्ली जिंकता येणं, संसद हातामध्ये राहणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे फडणवीस यांना काय वाटतं किंवा मोहन यादवांना काय वाटतं किंवा आणखी गुजरातचे कोणी ते आणखी त्यांना काय वाटतं हे त्यांच्यासाठी महत्वाचं नाहीये. त्यांनी लोकल स्थानिक पातळीवरती ज्या काही तडजोडी आहेत ते कराव्यात. आमचं दिल्लीतलं राज्य अबाधित आहे, कारण आमच्या हातात जर दिल्ली असेल तर आम्ही तुम्हाला पूर्णपणे कह्याद घेऊन किंवा राज्यातल्या राजकारणावरती पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकतो, अशीच आपल्या देशातली मानसिकता आहे. त्यामुळे हा खेळ हा अधिक व्यापकपणे खेळला जातो.